हॅलो, आज आपण पाठ पाहणार आहोत. 2 संतवाणी झालेल्या आहेत, त्यामुळे ते पेंडिंग न ठेवता त्याचा वेळेवरती अभ्यास करा. लेसन पुढे पुढे आपण जातोय. हा काळ किती काळ राहणार आहे आपण सांगू शकत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करणं थांबवायचं नाही. प्रॉपर प्लॅनिंग करा आणि अभ्यासाला लागा. आज आपण शाल हा पाठ अभ्यासणार आहोत. लेखक रा ग जाधव. सगळ्यात अगोदर शाल म्हणजे काय? तर शॉल थंडीमध्ये वापरतो तशा प्रकारची शॉल, पण इकडची शॉल ही गौरवार्थ दिलेली आहे. म्हणजे फेलिसिटेशन करताना तुम्ही पाहिलं असेल की आपल्या शाळेतही गेस्ट येतात तेव्हा आपली परंपरा काय आहे, आपलं कल्चर काय आहे, आपली संस्कृती काय आहे, की आपण पाहुण्यांचा किंवा एखाद्या कर्तृत्वाचा गौरव हा शाल देऊन करतो. त्याच्याबरोबर श्रीफळ म्हणजे नारळ सुद्धा दिला जातो. तर अशा या शालीबद्दलच्या लेखक रा ग जाधव यांच्या आठवणी त्यांनी या पाठातून आपल्याला सांगितल्या आहेत. असे 3-4 प्रसंग आहेत या शालीशी निगडीत. मीन्स थोडक्यात बघा, हिंदी शिवाय आमची गाडी हलत नाही, म्हणून थोडक्यात ऐका. शाल यह पाठ लेखक रा ग जाधव इन्होंने लिखा हुआ है. शाल के बारे में जो लेखक के मन में यादें हैं वो यादें इस पाठ में उन्होंने व्यक्त की है. कोई ऐसी चीज़ होती है जो बचपन से ही हमें प्यारी होती है, जैसे लड़कियों की गुड़िया और लड़कों की बैट बॉल. तो आज भी हम उसे देखते ही उसकी यादें हमें आती है. लेखक को भी वो शाल को लेकर कुछ यादें हैं. वो यादें वो इस पाठ में दी गई है. की जशा आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात, आठवणीतल्या वस्तू असतात, काही जणांनी अजूनही जपून ठेवल्या असतील, तर त्या वस्तूंबरोबर आपल्या काहीतरी मागच्या आठवणी असतात. तर अशा आठवणी, अशी यादे आपल्याला या पाठातून लेखक रा ग जाधव सांगताना दिसतात. पाठ वाचणार आहे. इथे तुम्ही पहा त्या ओळी. मी टेक्स्टबुकमधनं तुम्हाला पाठ वाचून दाखवते. वाचता वाचता एक्सप्लेन करेन. जिथे जमेल तिथे हिंदीचा वापर केला जाईल. ओके, पहा. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्याच बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले आणि विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? पहा, आता इथे ह्या सुनीताबाई म्हणजे कोण? तर लेखकाच्या पत्नी. लेखक पु ल देशपांडे हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व, मराठीमध्ये गाजलेलं नाव. अशा पु ल देशपांडे, हे लेखक पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई. या सुनीताबाईंनी यांच्या घरी लेखक पाहुणे म्हणून गेले होते. लेखक रा ग जाधव पु ल देशपांडेंच्या घरी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्या सुनीताबाईंनी त्यांच्याजवळ असलेली एक शाल गिफ्ट म्हणून, भेट म्हणून लेखकाला देऊ केली. आपल्याला चित्रात दिसते. लेखक को इतनी खुशी हो गई कि फॉर एग्जाम्पल अगर आपके सामने अचानक से सचिन तेंदुलकर आ जाए और उसकी बैट वो आपको भेंट गिफ्ट के माध्यम से दे देंगे तो आपको कितनी खुशी हो जाएंगी. तो उसी तरीके से इस लेखक को पु ल देशपांडे एक बहुत बड़ी व्यक्ति उनके जीवन में थी, क्योंकि ये भी लेखक थे और ये भी जाने माने एक लेखक थे. तो इनके हाथ से, इनके घर में मुझे उनकी सम्मान में दी हुई एक शाल अगर मिल रही है तो जितनी खुशी होगी उतनी ही इनको हो गई. आणि त्यांनी खुशी खुशी अगदी आनंदाने ती शाल घेतली. ते म्हणतात, बघा इथे बघा, निमित्त म्हणजे काय? कोणत्या तरी का कारणाने, पर्पजली. नंतर निघण्याच्या बेतात होतो. निघण्याच्या बेतात होतो म्हणजे जाने की तयारी में थे, जाण्याच्या तयारीत होते. तितक्याच सुनीताबाईंनी त्यांना हाक मारली. मग त्यांनी शाल दिली. शाल म्हणजे काय? तर खांद्यावरती पांघरण्याचे एक वस्त्र, शॉल. ती दिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आणि मग हा लेखक म्हणतो की मी एका पायावर हो म्हटलं. पु ल आणि सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल
मी माझ्या खोलीच्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. तुम्हाला जर अशी कोणत्या तरी आवडत्या व्यक्तीने, सेलिब्रिटीने एखादं गिफ्ट दिलं असेल तर ते तुम्ही कसं जपून वापराल ना. कुठच्याही गल्लीमध्ये सचिन तेंडुलकरने दिलेली बॅट घेऊन जाल का? नाही ना. तसंच लेखकाला पु ल देशपांडेंनी ही शॉल दिली. त्यांना इतका आनंद झाला की ती अभिमानाने म्हणजे प्राऊडली त्यांनी ती घेतली आणि ती शॉल त्यांनी आपल्या सूटकेसमध्ये मीन्स अपने पास अच्छी तरह से उसे संभाल कर रख दी, क्योंकि इतने बड़े लेखक ने अगर मुझे जो उपहार दिया है उसे मैं अच्छी तरह से संभाल के रखूं, इसलिए उन्होंने वो अच्छी तरह से संभाल के रखी. उसका यूज त्याचा वापर त्यांनी कधीही केला नाही. आता याच्यामध्ये या लेखकाबरोबर कोणता प्रसंग घडतो बघा. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. आता वाई म्हणजे काय तर सातारा जिल्ह्यातलं एक टाउन प्लेस आहे. त्याला वाई म्हटलं जातं की एक टाउन प्लेस आहे सातारा जिल्ह्यातलं. तर लेखक वाईला गेले होते आणि तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. प्राज्ञ हे एका शाळेचं, एका इन्स्टिट्यूटचं, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं नाव आहे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. दक्षिण मीन्स साऊथ साईडच्या. कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या आणि थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर, तट म्हणजे किनारा, तट म्हणजे किनारा, तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतच नव्हती. आता बघा ही बाई दाखवलेली आहे की तुम्हाला चित्राच्या माध्यमाने समजेल की लेखक खिडकीत वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणजे एनसायक्लोपीडिया, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती मिळते, जो आज तुमचा गुगल गुरु देतो तो पूर्वी कोण देत होता? विश्वकोश, एनसायक्लोपीडिया. याचे अध्यक्ष म्हणून लेखक वाईला गेले होते. तिथे कोणता प्रसंग घडतो तो वहाँ पे उनको एक नज़र आता है. जब भी वो खिड़की से देखते हैं तो उनको क्या नज़र आता है? तो एक महिला वहाँ पे आती है, वो मच्छी पकड़ने के लिए वहाँ पे आ जाती है और तभी वो इतने ठंडी में, इतनी सुबह सुबह वो वहाँ पे आ जाती है और एक छोटे से नन्हे से बच्चे को एक बास्केट में रखती है. जो बच्चा थंडी में सिकुड़ गया, मीन्स कुडकुडत होता. आणि अशा या बाळाला पाहिल्यानंतर लेखकाचं मन रवलं, त्याला दया आली. त्याला असं वाटलं की बाई असं का बरं करतेय, एवढ्या थंडीची सकाळची ती का बरं आली आहे? कारण एवढ्या थंडीत हे बाळ तर उघडं आहे आणि ती कशासाठी इथे आली आहे? मासे पकडण्यासाठी, आणि तेही एवढ्या सकाळी. त्या बाईचा यात काहीच दोष नव्हता. ती का बरं सकाळी आली? आपण जर लवकर गेलो तर आपल्याला मासे भरपूर मिळतील असं तिला वाटत होतं, म्हणून ती लवकर तिथे आलेली होती. तर मासे पकडायला आलेल्या बाईला पाहून लेखकाला काय आठवलं की बाळ थंडीने कुडकुडत आहे. मग आपण तिला काय द्यावी? लेखकाने त्या बाईला हाक मारली, उसे बुलाया और अपने सूटकेस में जो पु ल देशपांडे की याद के लिए जो शॉल संभाल के रखी थी उसे अभी उनको देना पड़ रहा था. लेकिन फिर भी लेखक बहुत खुश थे, कारण आपण कोणाला तरी त्याची मदत करतोय ही भावना लेखकाच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी त्या बाईला शॉल दिली आणि तिला हाक मारणे मीन्स टू कॉल. तिला सांगितलं लवकरात लवकर तुझं बाळ त्या थंडीमध्ये कुडकुडतोय, तू अगोदर त्याला गुंडाळून घे म्हणजे काय, लपेटून घे, रॅप कर, आणि त्याला त्याची काय मिळेल? ऊब मिळेल, उष्णता मिळेल, वॉर्मथ. कारण ते बाळ बिचारा थंडीने कुडकुडतंय, तुझं लक्षही नाही आहे. पण लेखकाला समजलं की पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी ती तिथे आलेली आहे. त्यामुळे बाळाचा विचार न करता ती पोटापाण्याचा प्रश्न कदाचित सोडवत असावी, म्हणून तिने लेखकाने शॉल दिली आणि त्याच्यावरती पैसे सुद्धा देऊ केले की तिला मदत व्हावी त्या पैशाची, म्हणून 5-50 रुपये काढून त्यांनी दिले. इतनी बड़ी हस्ती ने दी हुई शॉल किसी एक गरीब व्यक्ति को मदद करने के लिए काम आई, उसी में लेखक खुश थे. कारण त्यांना असं वाटलं
त्या बाळाला आधी शालीत गुंडा आणि मग मासे मारत बस या घटनेची ऊन पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. की पुलकित शाल म्हणजे काय? लेखक कोणत्या लेखकाने दिली होती लेखकाला शॉल? पु ल देशपांडे. म्हणून त्यांना काय म्हटले? पुलकित. पु ल देशपांडेंनी दिलेली पुलकित शॉल असं त्याला त्यांनी नाव दिलं. मग त्याचा ती सांभाळून ठेवण्याच्या आनंदापेक्षा अधिक आनंद कसला होता? तर या शालीचा उपयोग कशासाठी होईल? तर या बिचाऱ्या छोट्याशा बाळाला ऊब देण्यासाठी या शालीचा उपयोग होईल असं लेखकाला वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या बाईला ती शॉल देऊ केली. हाँ, मिस ये प्रसंग आपको समझ में आया? पहले इंसिडेंट में क्या था कि लेखक पु ल देशपांडे के घर पे चले जाते हैं, वहाँ पे सुनीताबाई लेखक की पत्नी उसे शॉल उपहार में देती है, वो उनको संभाल के रखते हैं. लेकिन जब भी वो वाई में चले जाते हैं तभी उनको क्या दिखाई देता है कि एक महिला अपने छोटे बच्चे को ऐसे ही रख के ठंडी के दिनों में मच्छी पकड़ रही है और उसका बच्चा बेचारा ठंडी में है. इसके लिए उसे तो मदद करने के लिए वो क्या कर देते हैं, अपनी रखी हुई संभाल के रखी हुई शॉल जो है वो इस महिला को मदद के तौर पे दे देते हैं. हा पहिला प्रसंग, ही पहिली आठवण लेखक